शिवसेना शिंदे गट व विजय नाहटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन नेरूळ येथील अग्रिकोळी भवन येथे करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यात 2108 उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती। त्यातील 1196 उमेदवारांना तात्काळ नोकरीची संधी प्राप्त झाली आहे। भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा माजी पालिका आयुक्त व विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी केले। नवी मुंबई हे जागतिक शहर असून येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। त्यासाठी असे रोजगार मेळावे बेरोजगारांना रोजगार व मार्गदर्शन असे दुहेरी उपयुक्त ठरत आहेत। शेकडो नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन योग्य व पात्र उमेदवार पसंत केले। दरवर्षी देशात लाखो तरुणी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात वणवण फिरत असतात। त्यांना एका छताखाली मनपसंत कंपनी निवडण्याची संधी विजय नाहटा फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्याने नोकरी प्राप्त झालेल्या उमेदवारांनी विजय नाहटा यांचे मनापासून आभार व्यक्त केले। या रोजगार मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद बघून लवकरच आणखी एक रोजगार मेळावा आयोजित करण्याचा मानस विजय नाहटा यांनी बोलून दाखवला। शिवसेना नवी मुंबई आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि आमचे त्यांनी हे लीड केलं, त्यांनी ऑर्गनाईज केला ते खलील शेख आहेत। त्यांनी याचं प्लॅनिंग केलं होतं। सुदैवाने 2108 लोकांनी आपली नावं रजिस्टर केली होती। त्याच्यापैकी 548 लोकांना अंतिमतः नोकऱ्या देण्यात आल्या आणि एकूण 1048 मुलं अशी आहेत त्यांची आता मेडिकल वगैरे गरजेची आहे, ती येणाऱ्या आठवड्यामध्ये होईल आणि त्यांना देखील 1048 लोकांना देखील या 8-10 दिवसामध्ये अंतिम प्रमाणपत्र जे आहे नोकरीची पत्र नियुक्तीपत्र जी आहेत ती मिळतील आणि बाकीच्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना आता फोन यायला सुरुवात होईल, काही ज्या फॉर्मॅलिटीज आहे त्याच्यामध्ये। त्यामुळं खूप अतिशय सक्सेसफुल असा हा मेळावा झाला। या मुलांना आता प्रमाणपत्र आम्ही नियुक्तीपत्र दिली आणि खूप आनंद वाटला की आपल्या हातून काहीतरी समाजसेवा होते आहे आणि या मुलांना या तरुणींना कामाची प्रचंड गरज आहे। ते काम त्याचं कोऑर्डिनेशन खूप छान पद्धतीनं झालं, अतिशय व्यवस्थित सगळी व्यवस्था आमचे जिल्हा प्रमुख श्री गोडेकर साहेब त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी केली। खलील साहेब त्यांची टीम सगळी या ठिकाणी होती आणि खूप छान असा मेळावा पार पडला। 1000-1200 मुलांना नोकऱ्या मिळाल्या, त्याचं समाधान आहे। असाच एखादा मेळावा गणपतीनंतर परत गेला। अशा कंपन्या घेण्यात आलेल्या नव्हत्या आणि ज्यांना गरज आहे अशाच कंपन्या होत्या आणि विचार करा ना 2100 मुलं आली होती, म्हणजे प्रचंड प्रतिसाद होता आणि सगळं प्रोफेशनली चालतं, राजकीय याच्यात काही नाही। आता या रोजगार मेळाव्यामध्ये आम्ही पाहतो की खूप सारे रोजगार मेळावे होतात। मुलांना पॉलिटिकल लेवलला स्टंट पाहिजे होते, फोटोशूट होतात की जॉब लागले त्यांच्याकडनं काही फॉलोअप होत नाही। तर आम्ही जी एक जॉब फेअर NX नावाची एक कंपनी आहे, संस्था आहे आमची, तर ती काय करते, आज समजा इकडे 2000 मुलांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता पहिल्या आठवड्यात आम्ही कुणाकडनं फॉलोअप घेत नाही। पहिल्या आठवड्यात फक्त कंपनी कॅन्डिडेटकडनं फॉलोअप घेते। त्यानंतर पुढचा राहिलेला 1 महिना हा कंपनी आमचा हेल्प डेस्क आहे त्यांच्याकडनं कंटिन्यू फॉलोअप घेतले जातात आणि या जॉब फेअरमध्ये आलेल्या मुलांना आम्ही फक्त मुंबईमध्ये टोटल 948 कंपन्यांना हा डेटा शेअर करतो। 948 कंपन्या ज्या आपल्या शिक्षणानुसार आपल्या लोकेशननुसार कॅन्डिडेटला समोर कॉल करतात आणि त्यांच्याकडनं अपडेट घेत राहतात की तुम्हाला आमच्याकडे वॅकन्सी आहे, तुम्ही आमच्याकडे जॉब करणार का। त्यानंतरही आम्ही 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत आम्ही समोरून कॅन्डिडेटला फॉलोअप करतो की तुला तू जॉबला इंटरव्ह्यू दिले परंतु तू जॉब जॉईन केलं का आणि नाही केलं तर का नाही केलं, हे आम्ही कमीत कमी 6 महिने हे फॉलोअप घेत राहतो मुलांच्याकडनं आणि आम्ही प्रयत्न करतो की 100% तो जॉब लागोच त्या मुलाला। न्यूज शाही चॅनलसाठी संपादक अनिल कुमार वळे यांचा हा विशेष रिपोर्ट।